नमस्कार, मी विकास माने MH12 न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमन अधिनियम करणे, नियमितीकरण करणे, श्रेणीवाढ करणे आणि नियंत्रित करणे याच्यासाठी एक कायदा पारित केला. अधिकृत बांधकामं आहेत ती अधिकृत होणार आहेत. तर याच्यासाठी सर्वसामान्यांना अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत आर्किटेक्ट माननीय श्री नितीनजी वाघ. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की गुंठेवारी अधिनियम कायदा नक्की काय आहे आणि त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे. नमस्ते सर. नमस्ते. आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे गुंठेवारी कायदा नक्की आहे काय? गुंठेवारी कायदा या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. गुंठेवारी म्हणजे गुंठा, एक गुंठा, 2 गुंठे असे आपण जेव्हा विकत घेतो आणि मग त्यावर जेव्हा घर बांधतो तर ते जेव्हा नियमित करायची वेळ येते तेव्हा तो गुंठेवारी कायदा अस्तित्वात येतो. कारण जेव्हा गुंठा 2 गुंठा जागा घेतलेली असती त्यावेळेला ती कुठल्याही सँक्शन लेआउटमधली नसती, त्यावेळेला कुठलंही बांधकाम परवाना नसतं आणि मग जेव्हा हे बांधकाम पूर्ण होतं आणि जेव्हा त्याचा वापर सुरू होतो तो अनधिकृत वापर असतो, त्याला कुठलीही कायदेशीर मान्यता नसती, त्यावेळेला त्या बांधकामाची त्या भूखंडाची नियमितीकरण करावं लागते आणि मग हा गुंठेवारीचा कायदा तेव्हा अस्तित्वात आला आणि त्या गुंठेवारीच्या कायद्यानुसार ते अनधिकृत बांधकाम तुम्ही नियमित करून घेऊ शकता. त्या नियमितीकरणाला काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, म्हणजे काय कुठल्या अटींच्या अधीन राहून ह्या गुंठेवारी कायद्यान्वये साधे 1 गुंठा 2 गुंठ्या या भागात या जागेत बांधलेल्या वास्तूंना नियमितीकरण होऊ शकतं? गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत जे भूखंड रेड झोन किंवा नदी नाले किंवा काही सरकारी रिस्ट्रिक्शन असतात ज्याच्यामध्ये काही DP प्लॅन असतात की त्या DP प्लॅनमध्ये समजा एखादी सरकारची योजना असेल तिथं DP प्लॅनमध्ये, तर असे जे भूखंड आहेत ज्याच्यामध्ये DP प्लॅन, रस्ता रुंदी किंवा नदीपात्रामध्ये किंवा ब्ल्यू झोनमध्ये असे जे भूखंड येतात त्याची गुंठेवारी होऊ शकत नाही. आणि तोच कायदा मग पुढं त्याच्यावर जे बांधकाम होतात त्यांना पण लागू होतो की ज्या भूखंडाला ब्ल्यू झोनमध्ये आहे, DPचं काही रिझर्वेशन आहे, अशा याच्यावर जे बांधकाम केलं जातं त्या बांधकामाची सुद्धा गुंठेवारी होत नाही. आता कुठल्या भूखंडावर बांधकाम केलेलं आहे आणि ज्याची गुंठेवारी होते, म्हणजे निवासी झोनमधल्या सगळ्या, बिगर शेती आणि शेती असं काय त्याच्यासाठी फरक आहे? हो आहे ना, नक्कीच आहे. गुंठेवारी कायद्याअंतर्गत ज्या प्लॉटचं जे प्लॉट 30 डिसेंबर 2020 पूर्वी तुम्ही खरेदी केलेलं आहे आणि ज्याची टॅक्सला नोंद आहे असे प्लॉट आणि त्या प्लॉट झालेलं बांधकाम ह्याचीच फक्त गुंठेवारी होऊ शकते. आणि याच्यासाठी शेती बिगर शेती असे काही नॉर्म्स आहेत का? हो आहेत ना. म्हणजे निवासी आणि अनिवासी किंवा शेती किंवा ज्याला आपण NA झालेला प्लॉट म्हणतो, तर जो प्लॉट निवासी भागामध्ये आहे आणि त्याची NA झालेली आहे किंवा NAसाठी फाईल तुम्ही सबमिट केलेली आहे तर अशा प्लॉटवरती सुद्धा गुंठेवारी होऊ शकते. बरं, अशा जे काही आपल्या शहराच्या आजूबाजूला किंवा शहरात असे काही बांधकामं झालेली आहेत की ज्यांची आता बिगर शेती किंवा हे आता त्यांच्यासाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहेत मालकी हक्काची या गुंठेवारीची फाईल दाखल करण्यासाठी म्हणून? बरोबर. यासाठी जे महानगरपालिकेने सूची जाहीर केलेली आहे त्यानुसार सर्वात पहिलं तुमच्याकडे सातबाराचा उतारा पाहिजे. सातबाराचा उतारा हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे की सातबारावरती तुमचं नाव पाहिजे. पण जर सातबारा नसेल तर तुमच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी पाहिजे किंवा इंडेक्स 2 पाहिजे. ह्या 3 गोष्टी तरी पाहिजे. म्हणजे सातबारा जर नसेल तर इंडेक्स 2 किंवा पॉवर ऑफ अटर्नीसुद्धा चालू शकते. दुसरं म्हणजे ज्या मालमत्तेचा कर तुम्ही 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरलेला असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमची त्या प्लॉटवरती जे बांधकाम झालं आहे त्याची नोंद 31 डिसेंबर 2020 पूर्वी त्याची पाहिजे. हा दुसरा झाला. तिसरा ते तुमच्याकडे एलिव्हेशन सर्टिफिकेट, म्हणजे बांधकामाच्या उंचीबाबतचं एक सर्टिफिकेट असतं, ते तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्यानुसार दाखल करू शकता. तसेच जर का तुम्ही बांधकामाचं जे ड्रेनेज कनेक्शन असतं ते मेन लाईनला जोडलं असेल तर त्याचा ड्रेनेज कंप्लिशन सर्टिफिकेट किंवा ड्रेनेज जोडल्याचा दाखला तो तुमच्याकडे पाहिजे. तो असला की मग तुम्ही त्याच्यावरती सुद्धा मग ते गुंठेवारीसाठी तुम्ही दाखल करून घेऊ शकता. आणि त्यानंतर मग हे सर्व डॉक्युमेंट मालकी हक्काचे तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही एका आर्किटेक्टकडनं ते सर्व डॉक्युमेंट त्यांना सबमिट करायचे असतात. मग तो जागेवर येऊन पूर्ण प्लॅन तयार करतो आणि PMC PCMCच्या नियमाप्रमाणे
बांधकाम परवानगीला आवश्यक असलेलं ड्रॉइंग तयार केल्यानंतर मग ती फाईल सबमिट होते आणि मग तुमचं प्रकरण दाखल करून घेतलं जातं. त्याकरता महानगरपालिकेने ऑनलाईन सगळे अर्ज दाखल केली प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि असे सर्व अर्ज आहेत ऑनलाईन. जर तुम्ही PMCच्या वेबसाईटवर गेला तर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. पण फक्त अर्ज सादर होतो, पण त्यानंतर जे डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला आर्किटेक्टच्या थ्रूच सबमिट करावे लागतात. सगळ्यात महत्त्वाचं असं याच्यातला प्रश्न आहे सामान्य नागरिकांना पडणारा, की जेव्हा आपण गुंठेवारीसाठी फाईल दाखल करतो आहोत तर ही फक्त पूर्ण इमारतीची होते, त्याच्यातल्या एका सदनिकेची म्हणजे फ्लॅटची होते, का मोकळ्या भूखंडाची म्हणजे रिकाम्या प्लॉटची होते, या तिन्हीमध्ये काही तुम्ही आम्हाला सांगू शकाल? तसं बघितलं तर मोकळ्या प्लॉटची जर झाली गुंठेवारी तर तो येणे झाला असं समजला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लॉट मोकळा आहे पण त्याचं लेआउट सँक्शन नाही आहे आणि जर तुम्ही गुंठेवारी करून घेतली तर तो लेआउट सँक्शन प्लॉट म्हणून गणला जातो. त्याचा फायदा हे होतो की तुम्ही जेव्हा पुढं त्या प्लॉटवर जेव्हा प्लॅन पास करता तेव्हा तुम्हाला FSI जास्ती मिळतो. तर अशाप्रमाणे तो प्लॉट येणे होतो, त्याला येणे झाला असं म्हणतात किंवा गुंठेवारीमध्ये नियमित झाला असं म्हणतात. तो गुंठेवारीचा प्लॉट असं बोलीभाषेमध्ये बोललं जातं की तो गुंठेवारीचा प्लॉट आहे. गुंठेवारीचा प्लॉट म्हणजे गुंठेवारी सँक्शन आलेला आहे. तर मोकळा जो भूखंड आहे त्याची पण गुंठेवारी होती. त्यानंतर मग त्याच्यावर जे बांधकाम केलेलं आहे त्याची मग गुंठेवारी पण केली जाते. तशी मोकळ्या भूखंडाची गुंठेवारी होती, तशीच तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे त्याच्यावर समजा आधी गुंठेवारी केलेली नाही पण रिकाम्या प्लॉटवर बांधकाम केलेलं आहे तर त्याची गुंठेवारी होते. तर किती उंचीपर्यंत गुंठेवारी होते? आणि त्याच्यातलं परत मगाशी विचारलं तसं मी सिंगल त्याच्यातला एखादा फ्लॅट असेल आणि त्या फ्लॅटधारकाला जुने बांधकामं असतील त्याच्यातल्या एखाद्या फ्लॅटधारकाला आपल्या फ्लॅटची गुंठेवारी करून घ्यायची आहे तर ती गुंठेवारी होऊ शकते का? आणि त्या प्लॉटवर समजा तो अखंड एक प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये त्यांनी काय 1 मजले बांधले, 2 मजले बांधले, 3 मजले बांधलेत, असे काय हाईटच्या बाबतची किंवा त्या इमारतीच्या उंचीबाबतचे असे काही डिस्ट्रिक्शन्स आहेत का? हो, नक्कीच आहेत, रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामध्ये. साधारणपणे पहिलं रिस्ट्रिक्शन असं म्हणू की बेसिक रिक्वायरमेंट ही आहे की 9 मीटरचा रस्ता पाहिजे. कारण 6 मीटर ते 9 मीटरचा रस्ता हा पोच रस्ता त्या प्लॉटपर्यंत पाहिजे, ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. कारण जो FSI त्याच्यावरती मिळणार आहे तो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे 6 मीटरवरती FSI जो मिळतो तो 9 मीटरवरती मिळत नाही, 9 मीटरवर त्याच्यापेक्षा जास्ती मिळतो. तर पहिलं म्हणजे जो पोच रस्ता आहे, ॲप्रोच रोड ज्याला म्हणतो, तो कमीत कमी 6 मीटरचा पाहिजे. त्यानंतर सामासिक अंतर म्हणजे बिल्डिंग जेव्हा बांधली जाते तर त्याच्या चारही बाजूने जे अंतर सोडावं लागतं ते सोडलं गेलं पाहिजे. ते अंतर सोडलं गेल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावरती बिल्डिंग बांधली तर बिल्डिंग बांधल्यानंतर त्यातला एक जरी फ्लॅट तुम्हाला नियमित करायचा असेल पण संपूर्ण बिल्डिंगचा प्लॅन तयार करावा लागतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या बिल्डिंगमध्ये 10 फ्लॅट्स आहेत पण तुम्हाला एकाच आर्किटेक्टकडनं ते पूर्ण बिल्डिंगचा नकाशा तयार करावा लागतो. मग त्यातला तुम्ही 1 फ्लॅट किंवा 10 फ्लॅट हे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही नियमित करून घेऊ शकता. मग त्यामध्ये जर का समजा संपूर्ण 10 लोक जर तयार नसतील आणि जर 5 लोक तयार असतील तर त्यांना फी मात्र ती 10 लोकांना जेवढी येते ती भरावं लागेल. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन बिल्डिंगचा प्लॅन नियमित केला तर ते सर्वांच्या फायद्याचं आहे. म्हणजे एका फ्लॅटची सुद्धा होऊ शकते, फक्त त्याला जे लागणार आहे, ज्याचा दड्ड आहे किंवा त्याचं जे काही लेआउटसाठीचा जो खर्च आहे तो सगळ्यांचा मिळून करायचा. आता हे किती तारखेपासून चालू झालेलं आहे आणि त्याची दाखल करण्याची ही प्रोसेस काय आहे? किती तारखेपासून? माझ्या मते 10 जानेवारीपासून हे चालू केलेलं आहे. किती तारखेपर्यंत ते आहे आणि त्याला किती वेळ लागतो साधारण एक फाईल दाखल करण्यासाठीचा? पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी अधिसूचना जारी केली आहे, जाहीर प्रकटन जे दिलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये, त्यानुसार 10 जानेवारीला त्यांनी प्रोसेस सुरू केलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज आता अवेलेबल आहे. माझ्याकडं आत्ता मी तुम्हाला दाखवण्याकरता एक अर्ज आणलेला आहे. तो याप्रमाणे अर्ज आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा. त्याच्यामध्ये प्रति माननीय आयुक्त गुंठेवारी विषय असा आहे, गुंठेवारी विकास अधिनियम 2001 नुसार दिनांक 31/12/2020 पूर्वी बांधून पूर्ण झालेल्या बांधकामाच्या नियमितीकरणाचा अर्ज. त्याच्यावरती आवक अर्ज क्रमांक आहे, मालकाचे नाव आहे, मालकाचे नाव, कुलमुक्तिदार धारकाचे नाव आहे, मग क्षेत्रीय कार्यालय, लायसन आर्किटेक्टचे नाव, गावाचे नाव, सर्वे नंबर, सिटी सर्वे नंबर, मिळकतीचा पत्ता, भूखंड क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, बांधकामाचा प्रकार RCC किंवा पत्रशेड, त्यानंतर मजल्याची संख्या, उदाहरणार्थ G+1 G+2. त्यानंतर त्यांनी असं स्पष्ट नमूद केलं आहे की खालील अनुरूप बांधकामे नियमित करण्यासाठी पात्र राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. याची माहिती अशी आहे की ब्ल्यू लाईन निळ्या पूररेषेतील बांधकामे, विकास आराखड्यातील बांधकामे, विकास आराखड्यातील रस्त्यामधील बांधकामे, रेड झोनमधील बांधकामे,
बफर झोनमधील बांधकामे, धोकादायक बांधकामे आणि सरकारी जागेवर जी बांधकामं झाली त्यांची गुंठेवारी होणार नाही. या व्यतिरिक्त जेवढे काही भूखंड आहेत त्यांची सर्व गुंठेवारी होऊ शकते. शेती झोनमधली एक होणार नाही, विकास झोनमधली बांधकामं होणार नाही आणि नाला क्षेत्रामधली बांधकामे. हे जे काही त्यांनी 10 पर्याय सांगितले, तर या पर्यायामध्ये जो प्लॉट येत असेल त्याची बांधकामाची गुंठेवारी होणार नाही. त्या व्यतिरिक्त सर्व बांधकामाची गुंठेवारी होऊ शकते. आता खालील प्रकारची बांधकामे नियमितीकरणाचे पात्र ठरते. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की रहिवास व वाणिज्य क्षेत्रातील बांधकामे दिनांक 31/12/2020 पूर्वी बांधून पूर्ण झालेले बांधकाम, त्याचं टॅक्सेशन झालेलं आहे आणि चटई क्षेत्र निर्देशांच्या मर्यादित राहून बांधकाम जे केलेलं आहे ते बांधकाम नियमित होऊ शकतं. पण त्याला त्यांनी एक ऑर पण दिला आहे की चटई क्षेत्रापेक्षा जास्ती असेल तर ॲडिशनल FSI तुम्ही परचेस करू शकता. त्याचे जे काही फी आहे ती तुम्हाला कॉर्पोरेशनला भरायची, मग तुम्हाला एक्स्ट्रा FSI मिळतो. मग तुमचं अधिक जे बांधकाम आहे ते नियमित होऊ शकतं. आता जर तसं पाहिलं तर पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर विचार केला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी रिक्वायरमेंट सांगितली डॉक्युमेंट्सची ती मी आपल्याला थोडक्यात सांगतो. सर्वात पहिला विहित नमुन्यातील अर्ज, मालकी हक्कासाठी 7/12 उतारा व तत्सम कागदपत्रे, मार्च 2021 अखेर नियमित कराचा भरणा केलेली कर संकलन विभागाची पावती, मान्यता प्राप्त स्ट्रक्चर इंजिनियरकडनं स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला. जर का तुमच्या 2 मजल्यापेक्षा जास्त मजल्याची इमारत असेल तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. मार्च 2021 अखेर पाणी बिलाची भरणा केल्याची पावती, जलनिसारण विभागाचा ड्रेनेज करेक्शनचा पूर्णत्वाचा दाखला आणि अर्जासोबत नकाशा सादर करताना इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, एलिव्हेशन, साईट प्लॅन, लोकेशन प्लॅन, खिडक्या व दरवाजे तक्ता व इतर माहिती नकाशात दाखवणे आवश्यक आहे व अशा नकाशावरती लायसन्स आर्किटेक्ट यांची स्वाक्षरी बंधनकारक आहे. तर ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केली की मग तुमची फाईल दाखल होऊ शकते. आता PMC आणि PCMCमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंटचा विचार केला तर PMCमध्ये डॉक्युमेंट एक अधिक डॉक्युमेंट त्यांनी मागणी केलेली आहे की तुमचं एलिव्हेशन सर्टिफिकेट, इमारतीच्या उंचीबाबतचा दाखला, म्हणजे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तर आवश्यक आहेच आहे, त्याचबरोबर एलिव्हेशन सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे. त्याप्रमाणे मग तुम्हाला ते पुणे महानगरपालिकेने त्यासाठी काही सर्वेअरची अपॉइंटमेंट केलेली आहे. तर सर्वेअरकडे जाऊन तुम्हाला तो दाखला घ्यावा लागतो आणि त्याबद्दल ते तुम्हाला पूर्णपणे एलिव्हेशन सर्टिफिकेट तयार करून देतात, तुमच्या जागेवर येतात. तर हे आर्किटेक्टचं काम नाही, आर्किटेक्टच्या व्यतिरिक्त आहे. म्हणजे थोडक्यात जर असं म्हणेल की ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिझायनर, सर्वेअर आणि आर्किटेक्ट असं तिन्ही मिळून हा रिपोर्ट तयार करावा लागतो आणि मग ती फाईल दाखल होती. म्हणजे फक्त आर्किटेक्टने प्लॅन काढला म्हणजे झालं असं नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्याच्यामध्ये मालकांच्या काही स्वतःचे जी कर्तव्य आहेत की तुम्ही टॅक्स कंप्लीट भरला पाहिजे, तुम्ही प्रॉपर ड्रेनेज कनेक्शन जोडलं गेलं पाहिजे, त्याची फी भरली पाहिजे, बांधकामासाठी तुम्ही जे काही पाणी वापरलं आहे बोरवेल वगैरे त्याचा तुमच्याकडे पुरावा पाहिजे आणि मग स्टॅबिलिटी सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्याकरता स्ट्रक्चर डिझायनर लागेल, त्याच्याकरता तुमच्याकडं RCC प्लॅन पाहिजे. तुम्ही RCC प्लॅन कसा काढला आहे किंवा तुमच्याकडं स्ट्रक्चर डिझायनरचं आधीचा पाहिजे. नसेल तर स्ट्रक्चर डिझायनर जागेवरती येणार, सर्वे करणार, तुमच्या बिल्डिंगचं गुणवत्ता तपासणार आणि त्याप्रमाणे मग ते स्ट्रक्चर सर्टिफिकेट देणार. आणि प्लस PMCने आता एलिव्हेशन सर्टिफिकेट पण मागितलं आहे. तर ही म्हणजे ऑलमोस्ट सगळी प्रोसेस जी आहे ती रेग्युलर प्लॅन सँक्शनसारखीच आहे. म्हणजे जरी तुम्हाला जर वाटेल की हे शॉर्टकटमध्ये आहे तर तसं शॉर्टकटमध्ये नाही आहे. ही पूर्ण प्रोसेस फॉलो करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोकळ्या प्लॉटचं जसं आपण सरकारी मोजणी करतो ती सरकारी मोजणी लागेल, फक्त त्यांनी ऑर दिला आहे प्रत्येक गोष्टीला. फॉर एक्झाम्पल सरकारी मोजणी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रायव्हेट सर्वेअरकडनं त्याचा मोजणीचा दाखला किंवा मोजणीचा जो नकाशा आहे, सर्वेअर दाखला, लेआउट, कच्चं लेआउट ज्याला आपण म्हणतो बोली भाषेत, कच्चं लेआउट तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर आता PCMCने तर आधी कंप्लिशन सर्टिफिकेट मागितलं होतं, पण मला तेच वाटतं की कंप्लिशन सर्टिफिकेट जर असेल तर त्याला गुंठेवारीची काय गरज आहे ना. तर त्यांनी मग त्याला ऑर काढला की ठीक आहे आर्किटेक्टचं सर्टिफिकेट चालेल किंवा बांधकाम पूर्ण झालं आहे, की बांधकाम हे पूर्ण झालं आहे, हे आर्किटेक्टचं सर्टिफिकेटसुद्धा त्याला व्हॅलिड आहे. तर असं हे डॉक्युमेंट्स आहेत की हे बरेचसे म्हणजे बांधकाम परवानगीसाठी आम्ही जे रेग्युलर दाखल करतो तीच प्रोसेस आहे सगळी. त्यामुळे ही एकदम म्हणजे तुम्ही दाखल केलं आणि स्क्रुटी झाली आणि मग लगेच असं नाही आहे. तुम्ही जेव्हा त्याला वेळ लागणार आहे, पहिलं फाईल सबमिट करायची, ती चेक होणार, ते जागेवर येणार, कॉर्पोरेशनचे अधिकारी बघणार आणि मग तुम्हाला त्याचं जे काही चलन आहे, जे काही दंड आहे तो तुम्हाला लागणार
आणि त्या दंडाप्रमाणे मग ती पुढं प्रोसेस तुमची होऊन तुम्हाला नियमितीकरणाचा दाखला मिळणार. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की गुंठेवारी नी जेव्हा ती बांधकामं नियमित होणार आहेत तर गुंठेवारीसाठी शुल्क किती आकारलं जाणार आहे, त्याची जी फीज आहे ती काय प्रमाणात आकारली जाणार आहे. त्याच्यात आता तुम्ही म्हणताय तसे 3 म्हणजे आर्किटेक्ट, सर्वेअर आणि तिसरा एलिव्हेशन सर्टिफिकेटसाठीचं हे जे सगळं सर्टिफिकेशन्स आहेत त्याच्या ते मिळवण्यासाठीचे सोर्सेस काय आहेत आणि हे कसे मिळवायचे. आणि हे फक्त एकाच आर्किटेक्टचं काम नाही आहे. तुम्ही म्हणता तसं पहिल्या आर्किटेक्टकडनं आधी तुम्हाला एलिव्हेशन सर्टिफिकेट घ्यावं लागेल. तुम्हाला मी थोडक्यात त्या कामाची रूपरेषा सांगतो. बेसिक गोष्ट म्हणजे सरकारी मोजणी तुम्हाला प्लॉटची लागणार आहे. सरकारी मोजणी नसेल तर तुम्हाला कच्चा लेआउट तयार करावा लागेल. त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यात पहिला सर्वेअर लागेल. त्यानंतर बांधकाम जे झालेलं आहे ते बांधकाम योग्य आहे का नाही, ते बांधकाम स्टेबल आहे का नाही ते चेक करण्याकरता स्टॅबिलिटी सर्टिफिकेट लागेल. त्याच्याकरता RCC डिझायनर लागेल. त्याच्याकरता तुमच्याकडे जुना RCC प्लॅन हवा आहे. जर नसेल तर ते बिल्डिंगची गुणवत्ता बघून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देऊ शकतात. हा दुसरा झाला. तिसरा PMCनी एलिव्हेशन सर्टिफिकेट मागितले. एलिव्हेशन सर्टिफिकेटसाठी पुणे महानगरपालिकेने काही सर्वेअर अपॉइंट केलेत. त्या सर्वेअर तुमच्या साईटवरती येणार, जागेवरती येणार, बघणार आणि मग एलिव्हेशन सर्टिफिकेट देणार. हे तिसरे. आणि मग चौथा येतो आर्किटेक्ट. हे सगळे डॉक्युमेंट जमा करून जागेवर तुमच्या येऊन बांधकामचा नकाशा तयार करून मग ते कॉर्पोरेशन नियमाप्रमाणे बांधकामाचा नकाशा तयार करून मग ती सगळी फाईल दाखल करून घ्यायची. ही सगळी प्रोसेस मग आर्किटेक्ट करणार मग सगळी. त्याच्यामुळे याच्यामध्ये चार पार्ट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आर्किटेक्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 3 पार्ट लागणार आहे. पण तुम्ही एखाद्या आर्किटेक्टकडचं सगळी जबाबदारी दिली तर तो सगळी जबाबदारी तुम्हाला अंडर वन रूफ करून देऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे की याच्यासाठी पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे दर सारखेच आहेत का जागा वाईज बदलणार आहेत. म्हणजे त्याच्या गुंठेवारीच्या ह्याच्यात चलन नेमकी कसं जाणार आहे, चलनाचं ते पर्सेंटेज काय आहे, किती पैसे भरावे लागणार आहेत. गुंठेवारीनुसार नियमित करण्याकरता पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये साधारण रेशो सेम आहे. पण जमिनीचा जो विकास दर आहे त्या क्षेत्रामधला म्हणजे तुमचा प्लॉट ज्या क्षेत्रामध्ये तिथं जो गव्हर्नमेंटचा रेट आहे त्या रेटच्या वरती काही पर्सेंटेज लागतात. साधारणपणे एक 10% आम्ही काढलं होतं मागच्या वेळेला. तर साधारणपणे एक 10% तुम्हाला फी भरावी लागते. पण ती एवढी सिम्पल नाही आहे. त्याचे कॅल्क्युलेशन आहेत बरेचसे. कारण तुमच्या बिल्डिंगचा प्लॅन काढल्यानंतर तुम्ही साईड मार्जिन किती सोडलं आहे. साईडला समजा कॉर्पोरेशनने सांगितलं की तुमची तिथं 10 फूट सोडलं पाहिजे, तुम्ही समजा तिथं 5च फूट सोडलं आहे, तर जो उर्वरित 5 फूट आहे त्याच्यावर तुम्हाला दंड लागेल. तर तो वेगळा वेगळा आहे. जेव्हा प्लॅन तयार होईल नंतरच ती चलनची अमाऊंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना आपल्याला सांगता येईल. तर ते कॉर्पोरेशनचे अधिकारी आपल्याला सांगतील की एवढं चलन भरा आणि मग चलन भरलं की मग ते तुमचा नियमितीकरणाचा दाखला तुम्हाला मिळू शकतो. तर तो डिफरंट आहे. पुणे शहरामध्ये समजा डेक्कन जिमखान्यावर जो दर आहे जमिनीचा तिथं रेट हाय येईल. त्या अनुषंगाने जिथं रेट कमी आहे गव्हर्नमेंटचा रेट तिथं ते चलन कमी येऊ शकतं. डेक्कनला समजा 10,000 रेट असेल तर तो वारजे कर्वेनगरमध्ये 8,000 असेल. तोच जर पुढे उत्तम नगर शिवणेला गेला तर तो 5,000 असेल. त्या प्रमाणात ती चलनाची जी रक्कम आहे ती बदलली जाणार आहे. बरोबर असंच म्हणायचं होतं. बरं, अगदी बरोबर. तसं या चलनाच्या व्यतिरिक्त आपल्याला आर्किटेक्ट अपॉइंट करावं लागणार आहे, सर्वेअर अपॉइंट करावं लागणार आहे आणि RCC डिझायनर अपॉइंट करावं लागणार आहे. गुंठेवारी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या वास्तू आहेत त्या नियमित करून घ्याव्यात याच्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकून आपली जी काही बांधकामं याच्या अगोदर झालेली आहेत त्या बांधकामांसाठी गुंठेवारीचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी करून घ्यावात. याच्यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्ट आहेत, तज्ज्ञ सर्वेअर आहेत, अशा सगळ्या लोकांची मदत घेऊनच आपल्याला हे सर्व करावं लागणार आहे. याच्याबाबतचे तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याबाबतचे प्रश्न घेऊन परत एकदा आपण सन्माननीय आर्किटेक्ट नितीनजी वाघ यांना परत भेटूयात. तुमचे काही प्रश्न असेल तर त्याच्यावर कळवा. या खाली व्हिडिओच्या खाली त्यांचा फोन नंबर आहे. ज्यांना कोणाला असे थेट कॉर्पोरेशनमध्ये असे आपली फाईल सबमिट करायची असेल त्याच्यासाठीही त्यांच्याशी संपर्क करा. मी विकास माने, MH12 न्यूज, पुणे.